नमस्कार विद्यार्थी मित्रमैत्रिणींनो, लर्न विथ प्रियाली भोडे बनकर या माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचे सहर्ष स्वागत. सो स्टुडंट, इयत्ता 8वीमधून इयत्ता 9वीकडे जाण्यासाठी एक महत्त्वपूर्ण सेतू म्हणजे ब्रेस कोर्स. यात आपल्याला दिवसनिहाय वेगवेगळ्या ॲक्टिव्हिटीज दिलेल्या आहे आणि त्या ॲक्टिव्हिटीज आपल्याला एका स्वतंत्र वहीत सोडवायच्या आहे. सो टुडे वी विल डिस्कस वन मोर ॲक्टिव्हिटी ऑफ इंग्लिश क्लास 9. चला तर सुरुवात करूया आपल्या आजच्या ॲक्टिव्हिटीला. आज आपण पाहणार आहोत ॲक्टिव्हिटी नंबर 24. त्यामध्ये दिलेलं आहे पर्सनल डायरी रायटिंग. आता ही पर्सनल डायरी रायटिंग म्हणजे नेमकं काय असते ते आपण पहिले जाणून घेऊया. तर बघा, इथे सांगितलेलं आहे की डायरी रायटिंग इज वन ऑफ द मोस्ट पर्सनल अँड इन्फॉर्मल कॅटेगरीज ऑफ रायटिंग. आता तुम्हाला माहिती आहे की रायटिंग स्किल हा तुम्हाला अभ्यासाला एक घटक आहे आणि त्यामध्ये वेगवेगळ्या विषयावर आपण किंवा वेगवेगळे रायटिंगचे प्रकार आपण पाहतो. तर डायरी रायटिंग हा त्यामधीलच एक काय आहे प्रकार आहे. ठीक आहे. आणि तो कसा आहे तर इन्फॉर्मल मीन्स आपल्याला माहिती देणारा, पण कसा वैयक्तिक माहिती देणारा, कारण की डायरी ही आपण स्वतःच्या अनुभवाबद्दल लिहित असतो. अ डायरी रायटिंग कॅन बी बेस्ड ऑन ॲन एक्सपिरियन्स, अ सीन, description or narration of certain event or any other thing or activity that the writer consider worth writing in his personal diary. आता हे डायरी का लिहिली जाते किंवा त्यामध्ये कुठल्या घटकाचा समावेश केला जातो तर इट कॅन बी बेस्ड ऑन एक्सपिरियन्स म्हणजे स्वतःचा अनुभव, एखादी सीन किंवा डिस्क्रिप्शन ऑर नॅरेशन ऑफ सर्टन इव्हेंट म्हणजे एखाद्या घटनेचं आपण म्हणू शकतो की डिस्क्रिप्शन, त्यानंतर एनी अदर थिंग ऑर ॲक्टिव्हिटी एखादी गोष्ट किंवा एखाद्या कृतीचे जे आहे त्याचं डिस्क्रिप्शन रायटर कन्सिडर वर्थ रायटिंग इन हिज पर्सनल डायरी. म्हणजे जे डायरी लिहिणाऱ्याला वाटतं की हे माझ्या डायरीमध्ये इन्क्लूड असावं किंवा हे मी लिहावं, याबद्दल मी लिहावं, तर त्या सगळ्या गोष्टी ज्या आहेत ते डायरी रायटिंगमध्ये इन्क्लूड केलं जाते. तर थोडक्यात असं सांगायचं की डायरी रायटिंग हा जो एक प्रकार आहे, आपण म्हणू शकतो की थोडक्यात हा पर्सनल रायटिंगचा एक प्रकार आहे. आपले वैयक्तिक अनुभव आपल्याला वाटतं ते आपण काय करू शकतो, नोट डाऊन करू शकतो, त्यालाच आपण डायरी रायटिंग म्हणू शकतो. तर आता लर्निंग आउटकम काय आहे याची बघा, पर्सनल डायरी रायटिंग. ठीक आहे. तर पर्सनल म्हणजे वैयक्तिक डायरी रायटिंग जे आहे आपण म्हणू शकतो की दैनंदिन जीवनात आपलं जे काही घडतं डेली म्हणजे आहे, तर दैनंदिनी आपण याला मराठीत हा शब्द आहे डायरीसाठी. तर पर्सनल डायरी म्हणजे वैयक्तिक दैनंदिनी लिहिणे. ठीक आहे. आता ते इन्स्ट्रक्शन फॉर टीचर काय आहे तर तुम्हाला डायरी रायटिंग कसं करायचं त्याबद्दल लेआउट हे करायचं आहे, त्याचसोबत क्लूसुद्धा प्रोव्हाइड करायचे आहे. आता इथे इन्स्ट्रक्शन फॉर स्टुडंट म्हणजे तुमच्यासाठी काय सूचना आहे तर ऑब्झर्व द लेआउट ऑफ डायरी रायटिंग म्हणजे डायरी रायटिंग कशी लिहायची, त्याचे काही घटक आहे जसं तारीख लिहायला हवी वगैरे, तर ते लिहायचे. त्यानंतर डोंट वरी जस्ट राईट म्हणजे असं खूप काळजी करून नाही, तर सहज साधेपणाने ते लिहायचं आहे, सहज सोप्या पद्धतीने. ट्राय टू राईट एव्हरी डे, रोज लिहायचं. दैनंदिनीच त्याला म्हटलं आहे. डेली डायरी म्हणजेच काय तर आपल्याला ती रोज लिहायची आहे. बट डोंट पॅनिक इफ यू मिस अ फ्यू डे. पण काही दिवस जर आपलं म्हणजे काम असलं किंवा आपला दिवस व्यस्त असला आणि लिहिणं नाही झालं तर एवढं पॅनिक होण्याची म्हणजे आपण म्हणू शकतो की दुःखी वगैरे होण्याची किंवा आपलं फार मोठं काहीतरी राहून गेलं असं वाटून घेण्याची काहीही गरज नाही. आता आपला जो पुढला घटक आहे लर्निंग ॲक्टिव्हिटी, तो आपण बघूया. राईट अ डायरी एंट्री फॉर क्लास पिकनिक दॅट यू वेंट विथ युअर फ्रेंड. म्हणजे तुम्ही तुमच्या फ्रेंडसोबत, तुमच्या मित्रमैत्रिणींसोबत तुम्ही कुठे गेलेला आहे, पिकनिकला गेलेले आहात आणि तो अनुभव तुम्हाला इथे काय करायचा आहे, डेली डायरीच्या स्वरूपात लिहायचा आहे. तो कसा लिहिला आपण बघूया. आता हे सॉल्व ॲक्टिव्हिटी डेमोमध्ये हा आपल्याला प्रश्न सोडूनसुद्धा दिलेला आहे. डेट, तर डायरी लिहिताना सर्वप्रथम आपल्याला डेट मेन्शन करणे अतिशय गरजेचं आहे. म्हणजे तो इव्हेंट, तो घटनाक्रम किंवा ते डिस्क्रिप्शन आपण कोणत्या दिवशीचं लिहित आहे ते आपल्याला कळायला हवं. फ्रायडे 15 ऑगस्ट. त्याचप्रमाणे बघा इथे 8 PM म्हणजे काय तर तो घटनाक्रम आपण म्हणजे कधी मेन्शन करत आहे त्याचा वेळसुद्धा टाकली जाते. म्हणजे डेट, दिवस, वार आणि वेळ हे घटक जे आहे डायरी रायटिंग करताना अतिशय गरजेचे आहे. नेक्स्ट बघा, आता इथे डायरी रायटिंगमध्ये काय लिहिलं आहे तुमचं लक्षात येईल की ते कशा प्रकारे लिहिलं जाते. इट वॉज द मार्वलस डे फॉर अस म्हणजे तो आमच्यासाठी अतिशय चांगला दिवस होता. वी हॅड अ फॅब्युलस पिकनिक ॲट अनुजा वॉटर पार्क. म्हणजे आम्ही फॅब्युलस पिकनिकचे आम्ही एक छान पिकनिक एन्जॉय केलं. कुठे तर अनुजा वॉटर पार्कला. इट वॉज द बेस्ट पिकनिक फॉर आवर स्कूल लाईफ म्हणजे आमच्या शालेय जीवनातील ती बेस्ट पिकनिक आहे किंवा
बेस्ट पिकनिक होती. वी वर व्हेरी ग्लॅड. आता इथे होती हे केलं आहे म्हणजे काय, तो इव्हेंट आता रात्री 8 वाजता लिहितो आहे, तो इव्हेंट काय सकाळी होऊन गेला. म्हणजे मोस्ट ऑफ द टाईम जे आहे 99% डायरी रायटिंग हे पास्ट टेन्समध्ये लिहिल्या जाते. काही एखादीच घटक आहे तो आपण हल्लीच आत्ताच घडून गेला आणि आत्ताच लिहायला बसलो तर तो आपला प्रेझेंटमध्ये येऊ शकतो मोस्ट ऑफ द पास्टमध्ये. नेक्स्ट बघा, वी हॅड स्वम अँड एन्जॉय टेस्टी फूड. आम्ही काय केलं, छानपैकी तिथे स्विमिंग केलं आणि टेस्टी फूड म्हणजे छान असं डिलिशियस असं फूडसुद्धा खाल्लं. इट वॉज फुल विथ एन ग्रीनरी. आणि तो जो पार्क आहे जिथे आम्ही वॉटर पार्क आहे तिथे छान ग्रीनरी होती. वी हॅड कॅप्चर ऑल द मेमरीज इन अवर कॅमेरा. आणि आम्ही काय केलं, आपण जनरली कुठे पिकनिकला किंवा फिरायला जातो तर आपण फोटो काढतो आणि यांनी सुद्धा हेच केलं की सगळ्या जे मेमरी आहे त्या कॅमेरामध्ये त्यांनी कॅप्चर केल्या आहे, म्हणजेच फोटो काढलेत. आय कांट इम्प्रेस दोज फिलिंग इन माय वर्ड. म्हणजे त्या ज्या फिलिंग आहे त्या मी शब्दात व्यक्त करू शकत नाही. होप वी विल गो टू सच प्लेस अगेन. आणि असं वाटतं, म्हणजे आशा आहे की अशा ठिकाणी आम्ही परत जाऊ. ठीक आहे, तर इथे आपल्याला जी दिली होती म्हणजे डायरी कशी लिहिलेली असावी त्याचं एक आपण एक्झाम्पल बघितलं आहे सॉल्व ॲक्टिव्हिटीमध्ये. ठीक आहे, मोस्ट इम्पॉर्टंट काय आहे की डे आणि टाईम लिहिणे. आता आपण पुढे बघूया. प्रॅक्टिस, मेक पेअर अँड आस्क ईच स्टुडंट टू राईट द पर्सनल डायरी. म्हणजे काय करायचं आहे, आता पेअर बनवायचे आहे आणि प्रत्येक विद्यार्थ्याला, तर आता इथे तुम्ही सध्या घरी असल्यामुळे ते पेअर वगैरे शक्य नाही, तुम्हाला इंडिव्हिज्युअल लिहायचं आहे. शेअर देअर डायरी विथ हिज पार्टनर. आणि तुम्हाला इथे प्रॅक्टिसमध्ये काय सांगितलं की तुम्हाला तुमची डायरी लिहायची आहे आणि ती डायरी तुम्हाला तुमच्या फ्रेंड्ससोबत जी आहे ती शेअर करायची आहे. तर इथे तुम्हाला हे पेअरने सांगितलं आहे, पण इथे तुम्हाला ही जी प्रॅक्टिस ॲक्टिव्हिटी आहे ती इंडिव्हिज्युअली करायची आहे. ठीक आहे, आता नेक्स्ट जे दिलं आहे एक्सटेन्शन ॲक्टिव्हिटी, पॅरलल ॲक्टिव्हिटी आणि रिइन्फोर्समेंट. नॅरेट युअर मेमोरेबल इव्हेंट इन युअर लाईफ. तर आता समोर जाण्यापूर्वी आपण हा जो पहिला प्रॅक्टिसमध्ये तुम्हाला सांगितलेला आहे डायरी रायटिंगचा, इथे तुम्हाला कुठलाही विषय दिला आहे एक पर्टिक्युलरबद्दल, जसं पुढे आपण बघितलं की विषय दिला आहे. तर आता हे एक मी उदाहरणादाखल जे डायरी रायटिंग आहे ते तुम्हाला वाचून दाखवते. तर आता आपण हे डायरी रायटिंग बघूया. आता सर्वप्रथम इथे काय करायचं आहे, डेट लिहायचे आहे. तर इथे एप्रिल 29, 2020 हे डेट दिली आहे. तर आपल्याला इथे काय करायचे आहे, तुम्ही आजची डेट लिहू शकता. नेक्स्ट बघा, बेकीज बेसमेंट. आता इथे बेकीज बेसमेंट दिलं आहे, तर तुम्ही इथे फक्त नाव चेंज करायचं, दुसरं कुठलं तुम्ही नाव इथे टाकू शकता. डिअर डायरी. आता जे आहे प्रत्येकाची लिहिण्याची जी पद्धत आहे ती थोडी थोडी वेगळी असू शकते, त्यामुळे प्रिय डायरी. आता डायरी लिहिता इथे डायरीलाच उद्देशून लिहिलेलं आहे. तर आपण इथे नेक्स्ट आहे डिअर डायरी. टुडे बेकी अँड आय वेंट टू द पॉन्ड अँड ले अवर हेड्स ऑन द ग्रीन ग्रास. आज आम्ही कुठे गेलो, जे तळं होतं त्याच्या खाटी गेलो आणि तिथे जे ग्रीन ग्रास होतं, गवत होतं, त्यावर छान डोकं ठेवून आम्ही पडून होतो. फॉर अवर्स अंटील सनडाऊन. कधीपर्यंत, तर सूर्यास्त होईपर्यंत. इट वॉज अ मेमरायझिंग एक्सपिरियन्स. आणि तो खरंच खूप छान असा अनुभव होता. आय होप माय फ्रेंड्स फ्रॉम माय होम टाऊन श्रीनगर. म्हणजे श्रीनगरहून माझे जे फ्रेंड आहे होम टाऊन, म्हणजे मी मूळचा तिथला आहे आणि तिथले जे माझे मित्र आहे, कॅन वन डे शेअर दॅट एक्सपिरियन्स विथ अस हिअर. आणि मला असं वाटतं की माझ्या नेटिव्ह गावचे जे म्हणजे मुलं आहे, जे माझे मित्र आहेत, त्यांनीसुद्धा हा अनुभव माझ्यासोबत एक दिवस ते सुद्धा माझ्यासोबत हा अनुभव शेअर करतील. नेक्स्ट बघा, आता इथे बघा, हे उदाहरण मी यासाठी घेतलं आहे की इथे मल्टिपल एक्झाम्पल दिलं आहे. आपण पहिली जी सॉल्व ॲक्टिव्हिटी बघितली त्यामध्ये एकच एक्सपिरियन्स. आता पूर्ण दिवसामध्ये एकच घटना घडेल किंवा आपण एकच घटनेबद्दल लिहू असं नाही, तर वेगवेगळ्या घटना घडू शकतात. आता एक इव्हेंट इथे पूर्ण झाला आहे. इथे इव्हेंट नंबर 2 किंवा जी सेकंड गोष्ट आहे जी डायरीत इन्क्लूड केली आहे ती सुरू होते बघा. वी वर ऑल्सो व्हेरी क्लोज टू गेटिंग पनिश फॉर ब्रिंकिंग पपीज इनसाइड द क्लास टुडे. म्हणजे आज आम्हाला जवळजवळ पनिशमेंट होता वाचली किंवा पनिशमेंटच्या आम्ही अगदी जवळ होतो. का, तर ब्रिंकिंग पपीज इनसाइड द क्लास टुडे. आज आम्ही काय केलं, वर्गाच्या आतमध्ये पपीज म्हणजे कुत्र्याची छोटी छोटी जे पिलं असतात ती आम्ही वर्गाच्या आत घेऊन आलो. शानू वॉर्न अस इन टाईम. आणि आम्ही शिक्षा घेता घेता का वाचलो, तर आम्ही कुत्र्याची पिले आत घेतले होते पण आम्हाला वेळेतच सूचना मिळाली. अँड वी कुड मॅनेज टू स्निक द पपीज आउट इन टाईम. आणि आम्ही काय केलं, मग त्या कुत्र्याची जी छोटी छोटी पिलं पपीज आम्ही आत घेतली तर त्यांना बाहेर घालवण्यात आम्ही यशस्वी ठरलो आणि म्हणूनच आम्ही काय झालो की पनिशमेंटपासून वाचलो. आता हा एक सेकंड इव्हेंट होता. आता आपण थर्ड इव्हेंट बघूया एकाच डायरीमध्ये काय लिहिलेलं आहे ते.
आय एम प्रिपेरिंग अ सॉन्ग फॉर कॉयर. कॉयर म्हणजे एक गाणाऱ्यांचा जो ग्रुप असतो, ठीक आहे. कॉयर सिंगिंग इन दिस संडे. आता या संडेला जो ग्रुप आहे, स्पेशली कॉयर हा चर्चमध्ये गाणाऱ्यांचा ग्रुप असतो, तर त्याच्यासाठी मी एक सॉन्ग प्रिपेअर करत आहे. होप आय डोंट शटर लाईक लास्ट टाईम. मला असं वाटतं की मागच्यासारखं मी भांबावून जाणार नाही. जसं मी मागच्या वेळेस भांबावून गेलो होतो तसं मी आता भांबावून जाणार नाही, ठीक आहे. विल बी रायटिंग सून अगेन. आता मी परत लिहेल. आणि इथे खाली काय केलं आहे, जेना. म्हणजे ही जी डायरी रायटिंग आहे ही कोणाची आहे, जेनानी लिहिलेली आहे. आता आपण बघितलं की इथे जेनानी किती 1, 2, 3 इव्हेंट इन्क्लूड केला आहे. म्हणजेच काय, तर दिवसभरातले आपल्याला जर एकपेक्षा जास्त इव्हेंट इन्क्लूड करायचे वाटले तर ते सुद्धा आपण इन्क्लूड करू शकतो, ठीक आहे. तर आता आपण जाऊया नेक्स्ट ॲक्टिव्हिटीकडे. आता प्रॅक्टिस ॲक्टिव्हिटीनंतर आपली नेक्स्ट ॲक्टिव्हिटी आहे पॅरलल ॲक्टिव्हिटी. त्यामध्ये आपल्याला काय करायचं आहे की नॅरेट युअर मेमोरेबल इव्हेंट इन युअर लाईफ. म्हणजे आपल्या आयुष्यातील एखादी मेमोरेबल जो इव्हेंट आहे तो आपल्याला इथे नॅरेट करायचा आहे. तर ती ॲक्टिव्हिटी आता आपण पाहूया. डायरी एंट्री बघूया. बघा, सगळ्यात पहिले इथे मेन्शन केलेलं आहे डे, सॅटर्डे. डेट टाकली आहे 6 एप्रिल 2019. तर इथे तुम्ही जे आहे 2021 आणि इथे एप्रिलऐवजी कुठला आपला जुलै महिनासुद्धा टाकू शकता. नेक्स्ट बघा 9 PM म्हणजे इथे वेळ मेन्शन केली आहे. डिअर डायरी, ठीक आहे. तर प्रिय डायरी. आता पुढे बघूया. इट वॉज सच अ वंडरफुल डे टुडे. म्हणजे आजचा दिवस जो आहे तो खरंच खूप छान असा दिवस होता. डू यू नो वाय? का? तर इट वॉज अ प्रेशियस डे ॲट स्कूल विच आय कॅन नेवर गेट बॅक इन माय लाईफ. कारण तो माझ्या आयुष्यातील हा माझ्या आयुष्यातील काय आहे, असा दिवस आहे जो मला परत कधी मिळू शकणार नाही. नेक्स्ट बघा, इट वॉज अ लास्ट डे ऑफ अवर स्कूल. आता परत का मिळणार नाही, तर हा माझ्या शाळेचा शेवटचा दिवस आहे. नाव वी विल गेट प्रमोटेड टू द सिनियर सेक्शन. आणि आता आम्ही काय होईल, सिनियर सेक्शनला म्हणजे पुढल्या याला प्रमोट होऊ. आय एम सो एक्सायटेड फॉर द समर वॅकेशन अँड द ट्रिप वी हॅव प्लॅन. म्हणजे उन्हाळ्याची सुट्टी आणि जे ट्रिप आम्ही प्लॅन केलं आहे त्याच्यासाठी सुद्धा मी खूप एक्सायटेड आहे. वी हॅव प्लॅन टू गो टू द काश्मीर दिस वॅकेशन. यावर्षी आम्ही काश्मीरला जाण्याचा प्लॅन केला आहे. आय हॅव नेवर सीन स्नोफॉल अदर दॅन मूवीज. म्हणजे पिक्चरशिवाय किंवा चित्रपटाशिवाय मी स्नोफॉल कधीही बघितलं नाही. आय कांट वेट टू विटनेस इट. आणि ते सगळं अनुभवासाठी मला खरंच राहवत नाही आहे. टुमॉरो वी आर गोईंग फॉर शॉपिंग. उद्या आम्ही शॉपिंगला म्हणजे खरेदीसाठी जाणार आहोत. वी नीड टू बाय सम वुलन्स फॉर आवर ट्रिप. आणि तिथे थंडीत वापरावायचे जे कपडे आहे, वुलन कपडे जे आहे ते आम्हाला खरेदी करायचे आहे. आय एम सो हॅपी टुडे. आणि आज मी खरंच खूप आनंदी आहे. रजत. शेवटी काय केलेलं आहे, आपण नाव लिहिलं आहे. तर अशा प्रकारे आपल्याला जे एक तुम्हाला मेमोरेबल डेसाठी एक एक्झाम्पल लिहायला सांगितलं होतं डायरी रायटिंगचं, ते आपण बघितलं. आता आपण आपला पुढला प्रश्न बघू. आपला लास्ट पार्ट आहे इव्हॅल्युशन, ठीक आहे. म्हणजे मूल्यमापन. आता मूल्यमापनमध्ये सुद्धा आपल्याला एक प्रश्न इथे सॉल्व करायला दिला आहे. राईट अ पर्सनल डायरी विथ द हेल्प ऑफ फॉलोइंग पॉईंट. म्हणजे खाली जे पॉईंट दिले त्याच्या आधारे तुम्हाला पर्सनल रायटिंग करायची आहे. आता पहिलं आहे बुक यू लाईक. म्हणजे तुम्हाला जे पुस्तक आवडलं त्याविषयी लिहायचं आहे. अँड सेकंड जे आहे 2 थिंग्स यू वॉन्ट टू चेंज राईट नाव. म्हणजे 2 गोष्टी ज्या तुम्हाला आजच्या आज म्हणजे राईट नाव म्हणजे आत्ताच तुम्हाला बदलावंसे वाटतं. जसं आपण पहिलं उदाहरण बघितलं त्यामध्ये काय होतं की 1, 2, 3 असे इव्हेंट केले होते. तर इथे सुद्धा आपल्याला इथे विषय दिलेला आहे की आता ह्या 2 गोष्टी आपल्याला कुठल्या बदलाव्याशा वाटतात आणि बुक यू लाईक. तर या घटकाचा वापर करून काय करायचं आहे, आपल्याला एक डायरी रायटिंग करायचे आहे, ठीक आहे. तर आता आपण पाहूया मग इव्हॅल्युशनमध्ये जो प्रश्न दिलेला आहे तो सॉल्व केलेला आपण प्रश्न पाहूया. तर बघा, सर्वात पहिले आपण इथे दिवस लिहिणार. सॅटर्डे. आजची तारीख टाकली आहे 24 जुलै 2021, 9 PM अँड डिअर डायरी, ठीक आहे. आता पुढे बघा, टुडे वॉज अ नॉर्मल डे बिकॉज इन लॉकडाऊन नथिंग इंटरेस्टेड इज हॅपनिंग. म्हणजे आजचा सामान्य दिवस होता कारण की लॉकडाऊनमध्ये काही असं इंटरेस्टिंग घडत नाही. बट स्टील देर इज समथिंग इंटरेस्टिंग. पण तरी पण काहीतरी इंटरेस्टिंग घडलं आहे. आता काय ते बघूया. टुडे आय कम्प्लिटेड माय रीडिंग ऑफ वन ऑफ माय फेवरेट बुक हॅमलेट. आज माझं जे एक फेवरेट असलेल्यापैकी बुक आहे हॅमलेट, त्याचं माझं वाचन करून पूर्ण झालं आहे. बाय विल्यम शेक्सपियर. तर पुस्तक कोणाचं आहे, विल्यम शेक्सपियरचं. विच इज अ मास्टरपीस बाय हिम. म्हणजे ते त्यांच्याद्वारे लिहिलं गेलेलं मास्टरपीस असं आहे. आता सेकंड आपल्याला सांगितलं होतं की अशा 2 गोष्टी ज्या तुम्ही बदलू पाहता, तर त्याबद्दल बघा काय आहे. दिस मे शूट सिली. म्हणजे हे मूर्खपणा वाटेल, बट आय स्टील विश आय कुड चेंज इट. पण तरी मला असं वाटतं की हे जर मी बदलवू शकते तर. फर्स्ट थिंग बघा, द डे वेन द वर्ल्ड अफेक्टेड बाय कोविड-19. म्हणजे ते दिवस जे
कोविड-19मुळे जग हे जे आहे ते अफेक्टेड झालं होतं. अँड सेकंड थिंग, द टाईम वी लॉस ड्यू टू कोविड-19 ॲज देअर इज अ लॉकडाऊन अँड स्कूल वर क्लोज फॉर मेनी डेज. आणि तो वेळ जो आपण गमावलेला आहे, आपल्या शाळेचा वेळ गमावलेला आहे, कारण कोविड-19मुळे सगळ्या शाळा बंद आहे आणि आपण शाळेचा वेळ गमावला आहे. ठीक आहे. तर अशा प्रकारे आपल्याला जे इव्हॅल्युएशनमध्ये एक्झाम्पल दिलं होतं ते पण आपल्या इथे पूर्ण झालेलं आहे आणि आजची ही ॲक्टिव्हिटी इथे आपली संपलेली आहे. या प्रश्नासंबंधी जर तुमच्या काही क्वेरीज असतील, काही प्रश्न असतील तर कमेंट बॉक्समध्ये नक्की कमेंट्स करा. व्हिडिओ आवडल्यास तुमच्या मित्रांना शेअर करा, जेणेकरून या व्हिडिओचा उपयोग इतरही विद्यार्थ्यांना घेता येईल. आणि माझे जे अपकमिंग व्हिडिओज आहे, नेक्स्ट व्हिडिओज आहे, त्याचे टाइमली नोटिफिकेशन मिळवण्यासाठी माझ्या चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. थँक्यू.